आम्ही आलोय देवगडला. येथे दत्ताचं सुंदर असं मंदिर आहे, दत्त मंदिर संस्थान. हे एंट्री गेट आहे. एंट्री गेटवरून आपण अंदाज लावू शकतो मध्ये मंदिर किती सुंदर असेल ते. इथे लहान मुलांची स्कूल ट्रिपही आलेली होती. आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून मध्ये गेल्यावर हे जे समोर बघायला मिळतं ना, ते कीर्तन मंडप आहे. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या राईट साईडला पंचमुखी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे दर्शन करून झाल्यानंतर मंदिराच्या लेफ्ट साईडला संत किसनगिरी महाराजांचे समाधी मंदिर आहे. यांना दत्त महाराजांचा साक्षात्कार झाला होता. हा जो व्ह्यू आहे ना, तो मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर थोडा वेळ बसलो. तेव्हा इथे एक स्कूल ट्रिपचे विद्यार्थी आले होते आणि त्यांचा फोटोशूट सुरू होता. त्यांची मजा मस्ती बघून आमच्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. नंतर आम्ही देवगडपासून 8-10 किलोमीटर असलेलं नेवासा तालुक्यातील कायगाव टोका इथे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो. हे मंदिर शिल्पकलेचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. एकदा तरी हे मंदिर बघावं असं हे मंदिर आहे. ज्यांना शिल्पकलेची आवड आहे त्यांनी तर हे मंदिर आवर्जून बघावं. हे मंदिर अतिशय सुंदर आणि शिल्पकलेने भरलेले आहे. मंदिराचे छत गोलाकार आहे आणि त्यावरती राधाकृष्णाच्या रासलीलांच्या मूर्त्या आहेत आणि विष्णू अवताराच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. सिद्धेश्वर मंदिरापासून काही अंतरावर एक घटेश्वर मंदिर आहे. आम्ही तिथे गेलो. या मंदिराचं बांधकाम खूप जुनं आहे. या मंदिरामध्ये सिद्धेश्वर मंदिरासारखं शिल्पकाम नाही, पण मंदिर छान होतं. मंदिरातील शिवपिंडही खूप सुंदर होती. जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.